मेडिक्लेम किंवा हेल्थ इन्शुरन्स सारख्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या कुटुंबासाठी अत्यंत आवश्यक असतात. पण मेडिक्लेम किंवा हेल्थ इन्शुरन्स काढत असताना आपण बऱ्याचशा गोष्टी नीटशा बघत नाही किंवा त्यांचे जे टर्म्स कंडिशन असतात ते नीट वाचत नाही. ज्यावेळेला आपल्याला इमर्जन्सी असते त्यावेळेला आपण पाहतो की आपल्याला बऱ्याच वेळेला सांगितलं जातं की या आजारासाठी वेटिंग पिरियड हा 2 वर्षाचा आहे, त्यामुळे तुम्हाला हा क्लेम मिळू शकत नाही. तर सर्वांनी त्या गोष्टीचा बारकाईने विचार करणं गरजेचं आहे. मेडिक्लेम किंवा हेल्थ इन्शुरन्स हा खूप इम्पॉर्टंट आहे. पण त्यासोबतच मला असं वाटतं की विमा कंपन्या ज्या मेडिक्लेम करतात तर प्रत्येक वर्षी त्या कुटुंबाला क्लेम होत नसतो किंवा काही वेळेला असं होतं की क्लेम होतच नाही. पण आपण ते पैसे जे इन्शुरन्सचे पैसे आहेत ते आपण भरत राहतो आणि इन्शुरन्सचे पैसे भरत राहिल्यामुळं हे सर्वसामान्यांचे पैसे त्याच्यामध्ये जातात. तर मला असं वाटतं की जर आपल्याला क्लेम होत नसेल किंवा क्लेम त्या ठिकाणी नसेल तर त्यामध्ये प्रत्येक वर्षी इन्शुरन्सची जी अमाऊंट आहे ती थोडी थोडी कमी व्हायला हवी किंवा त्यामध्ये सूट देणं हे विमा कंपन्यांनी बंधनकारक त्यांना असायला पाहिजे. कारण विनाकारण हे पैसे जात राहतात. जर मेडिक्लेम ज्या वर्षी होईल परत आणखी ते जेवढा इन्शुरन्स आहे तेवढा घेऊ शकतात. पण जर मेडिक्लेम होत नसेल किंवा जर त्या ठिकाणी क्लेमच नसेल, जर पेशंट ॲडमिट होतच नसेल तर त्या ठिकाणी विम्याची जी टोटल रक्कम आहे ती रक्कम कमी होणं गरजेचं आहे, असं माझं वैयक्तिक मत आहे. तुमचं मत काय आहे हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की नोंदवू शकता. धन्यवाद.